नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आपली आजची काही डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती अटल पेन्शन योजने संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, अटल पेन्शन योजनेत तृतीयपंथीय कामगारांची नोंद नगण्य। म्हणजे या ठिकाणी जे काही तृतीयपंथी कामगार आहेत त्या कामगारांची जी काही अटल पेन्शन योजना आहे या पेन्शनमध्ये जी काही नोंदणी आहे ती खूपच कमी आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। त्या ठिकाणी जी काही अटल पेन्शन योजना आहे या अटल पेन्शन योजनेविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जी अटल पेन्शन योजना आहे तिची सुरुवात 9 मे 2015 मध्ये करण्यात आली होती आणि तिची जी काही अंमलबजावणी आहे ती 1 जून 2015 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे। या ठिकाणी सर्वप्रथम अटल पेन्शन जी योजना आहे ती कोलकाता म्हणजे पश्चिम बंगालमधले जे शहर आहे कोलकाता या ठिकाणावरून अटल पेन्शन योजना सर्वप्रथम सुरू करण्यात आली होती। आणि अटल पेन्शनच्या अगोदर जी योजना होती ती होती स्वावलंबन, म्हणजे जी काही स्वावलंबन योजना आहे या स्वावलंबन योजनेच्या जागेवरती या ठिकाणी अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। या ठिकाणी जी काही योजना आहे ती योजना नेमकी काय आहे हेही या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर या ठिकाणी पहा, जे काही व्यक्ती जे काही नागरिक ज्यांचे वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झाले असतील त्या व्यक्तींचे जर बँकेमध्ये खाते असतील आणि त्यांनी दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला बँकेमध्ये 42 रुपये हप्ता याप्रमाणे त्यांच्या आयुष्याची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत जर प्रत्येक महिन्याला 42 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जर त्या व्यक्तींनी जमा केली तर वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रति महिना 1000 रुपये पेन्शन भेटेल, अशा प्रकारची ती योजना आहे। जर त्या व्यक्तीने दर महिना 210 रुपये बँक खात्यामध्ये जमा केली प्रत्येक महिन्याला प्रत्येक हप्त्याला, तर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीला 60 वर्षानंतर 5000 रुपये पेन्शन या ठिकाणी भेटेल, अशा प्रकारची ही अटल पेन्शन योजना आहे। त्या ठिकाणी म्हणजे जेवढा तुम्ही प्रीमियम भराल तेवढ्या प्रमाणात तुमची जी पेन्शन आहे ती पेन्शन या ठिकाणी राहील आणि जी पेन्शन आहे ती 1000 ते 5000 या दरम्यान राहील, याच्यावरतीही नसेल आणि याच्यापेक्षा कमीही पेन्शन तुम्हाला नसेल। म्हणजे तुम्हाला जर अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रति महिना कमीत कमी 42 रुपये हप्ता या ठिकाणी भरावा लागेल आणि जास्तीत जास्त तुमच्याकडून 210 रुपये प्रति महिना हप्ता घेतला जाईल, अशा प्रकारची अटल पेन्शन योजना या ठिकाणी आहे। जी काही अटल पेन्शन योजना आहे त्या अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणारी जी संस्था आहे ती आहे पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण ही जी संस्था आहे ती अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचं कार्य करते। या ठिकाणी जी लाभार्थी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे वय वर्ष 60 पूर्ण झाले पाहिजे तेव्हा त्या व्यक्तीला या ठिकाणी पेन्शन सुरू होईल आणि पेन्शन एकदा त्या व्यक्तीला सुरू झाली की त्या व्यक्तीला मिळणारी जी काही पेन्शन आहे ती 1000 ते 5000 च्या दरम्यान असेल। हा पॉइंट ऑलरेडी वी हॅव डिस्कस। ऑल्सो द एज विच पीपल कॅन अप्लाय और विच पीपल कॅन टेक बेनिफिट्स फ्रॉम दिस scheme, these are those people have a age between 18 to 40 year। म्हणजे ज्या नागरिकांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे त्या व्यक्ती या ठिकाणी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात। आणि या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाची अट म्हणजे त्या व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे। मग कोणत्याही बँकेमध्ये त्या व्यक्तीचे खाते असू द्या, ती व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकते। त्या ठिकाणी अटल पेन्शन योजनेअंतर्गत जे काही मासिक प्रीमियम आहे त्या मासिक प्रीमियमपैकी 50% प्रीमियम
हे केंद्र सरकारकडून भरले जाणार आहे। म्हणजे जर तुम्ही 42 रुपये भरले तर प्लस या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये केंद्र सरकार 42 भरेल, म्हणजे 82 रुपीचा जो काही महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता 60 वर्षापर्यंत केंद्र सरकारकडून या ठिकाणी त्या हप्त्याचा अर्धा हिस्सा म्हणजे 50% भाग भरला जाईल आणि 60 वर्षानंतर तुम्हाला 1000 रुपये याप्रमाणे पेन्शन भेटेल। अशा प्रकारची ही अटल पेन्शन योजना आहे, जिची इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती वित्तीय तूट, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये फिस्कल डेफिसिट असं म्हणतो, त्यासंबंधी आहे। न्यूज अशी आहे, खर्चाचे पारडे जड, वित्तीय तूट पहिल्या तिमाहीतच 25.3% लक्षापर्यंत। या ठिकाणी पहा, जी वित्तीय तूट काय आहे याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। प्रत्येक कुटुंबाप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीप्रमाणे जे सरकार असतं, सरकारलाही काही वस्तूवर खर्च करावा लागतो आणि त्याचप्रमाणे सरकारला मिळणारे काही उत्पन्नही असते। मग या ठिकाणी जे सरकारी खर्च असतो त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो, कारण सरकार हे सर्वांच्या मालकीचे असते म्हणून त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो। आणि सरकारला मिळणारे जे काही उत्पन्न असते त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतो। मग जेव्हा सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यांच्यामध्ये फरक निर्माण होतो त्यालाच या ठिकाणी आपण वित्तीय तूट असे म्हणतो। या ठिकाणी एका उदाहरणाच्या माध्यमातून वित्तीय तूट म्हणजे काय ते या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल असं म्हणूया की सरकारचा 2020 या वर्षासाठी झालेला जो काही खर्च आहे तो 1000 कोटी रुपये इतका खर्च सरकारने केलेला आहे। मग या ठिकाणी 2020 या आर्थिक वर्षामध्ये सरकारचे जे काही उत्पन्न आहे ते 900 कोटी रुपये आहे। या ठिकाणी एक्सपेन्स खर्च आणि इन्कम म्हणजे या ठिकाणी 100 कोटी रुपयांचा फरक या ठिकाणी निर्माण होत आहे, यालाच आपण वित्तीय तूट असे म्हणतो। जेव्हा सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो तेव्हा त्याला आपण वित्तीय तूट असे म्हणतो। मग या ठिकाणी जे सरकारचे उत्पन्न आहे, सरकारचे उत्पन्न आपण सर्वांना माहिती आहे की सरकार जनतेवर विविध कर आकारते, ज्याचे दोन प्रकार पडतात प्रामुख्याने। एक असतो प्रत्यक्ष कर, दुसरा असतो अप्रत्यक्ष कर। मग या करापासून सरकारला उत्पन्न मिळते। मग सरकारचा जो खर्च आहे, सरकारचे जे काही कर्मचारी आहे त्यांचा पगार असतो। सरकार विविध पायाभूत सुविधांचा विकास करते, ज्यामध्ये रस्ते आहे, रेल्वे आहे, बंदर आहे किंवा हॉस्पिटल, शाळा आहेत। अशा प्रकारच्या गोष्टीवर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करते, तो असतो सरकारचा सार्वजनिक खर्च। मग या ठिकाणी सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यामध्ये असणारी जी काही तफावत आहे त्यालाच आपण वित्तीय तूट असे म्हणतो। मग या ठिकाणी जे काही आर्थिक वर्ष असतं, आर्थिक वर्ष हे 12 महिन्याचं असतं आणि या 12 महिन्याचे तिमाहीचे म्हणजे एकूण 4 भाग केले जातात। 3 × 4 म्हणजे हे 12 वर्षे। मग यापैकी जे पहिले 3 महिने आहेत आर्थिक वर्षाचे, पहिल्या 3 महिन्यात सरकारची जी काही आर्थिक तूट आहे ती 25.3% आहे। अशा प्रकारची ती न्यूज आहे। म्हणजे जे काही सरकारने टार्गेट फिक्स केलं आहे, फॉर एक्झाम्पल या वर्षामध्ये सरकारने टार्गेट असं फिक्स केलं आहे की 100 कोटी रुपयाची आपल्याकडे तूट निर्माण होणार आहे। म्हणजे यापैकी या 100 कोटीपैकी 25.3 कोटी रुपये सरकारने हे पहिल्या तिमाहीतच म्हणजे एक्स्ट्रा 0.3 या ठिकाणी सरकारने खर्च केलेला आहे। परिणामी सरकारची जी काही वित्तीय तूट आहे ती आर्थिक वर्षाच्या शेवटी वाढण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची ती न्यूज आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पायाभूत क्षेत्रांची वाढ जूनमध्ये 8.2%, 5 महिन्यातील उच्चांकी पातळी। म्हणजे प्रत्येक अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने 3 क्षेत्र असतात। एक असतं प्रायमरी सेक्टर, दुसरं असतं सेकंडरी ज्याला आपण द्वितीय क्षेत्र, आणि तिसरं असतं टर्शियरी सेक्टर ज्याला आपण तृतीय क्षेत्र असे म्हणतो। मग या ठिकाणी प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये काही क्षेत्र असे असतात की जे त्या अर्थव्यवस्थेचे आत्मा असतो, त्या अर्थव्यवस्थेचा तो एक बॅकबोन असतो। मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी काही महत्त्वाची
8 क्षेत्र आहे ज्याला आपण कोर इंडस्ट्रीज असे म्हणतो, त्या कोर इंडस्ट्रीचं जे काही वाढ आहे ती 8.2% झालेली आहे जूनमध्ये, अशा प्रकारची ती न्यूज आहे. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह न्यूज या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय. जेव्हा केव्हा पायाभूत क्षेत्राची जी काही वाढ होते तेव्हा अर्थव्यवस्थेचा जो काही विकास आहे तो योग्य दिशेने होत आहे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी जे काही 8 कोर सेक्टर इंडस्ट्रीज आपल्याला सांगितले आहेत, त्या 8 कोर सेक्टर इंडस्ट्रीज या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यामध्ये नंबर 1 ची इंडस्ट्री आहे कोल उद्योग, ज्याला आपण कोळसा उद्योग म्हणतो. नंबर 2 ची आहे क्रूड ऑइल इंडस्ट्रीज, ज्याला आपण खनिज तेल उत्पादन क्षेत्र म्हणतो. नंबर 3 आहे सिमेंट उद्योग. नंबर 4 फर्टिलायझर इंडस्ट्रीज, ज्याला आपण रासायनिक खते किंवा खत अवादने इंडस्ट्रीज असे म्हणतो. नंबर 4 वर येईल. नंबर 5 वर आहे रिफायनरी प्रोडक्ट्स, म्हणजे जे काही प्रोडक्ट आपण रिफाईन करतो ती इंडस्ट्री या ठिकाणी आपण पाहू शकतो नंबर 5 वरती. नंबर 6 वरती आहे इलेक्ट्रिसिटी. नंबर 7 वरती आहे नैसर्गिक गॅस, ज्याला आपण नॅचरल गॅस असे म्हणतो. आणि नंबर 8 वर स्टील इंडस्ट्री म्हणजे लोह पोलाद उद्योग या ठिकाणी येतो. म्हणजे या ज्या 8 इंडस्ट्रीज आहेत त्या भारतीय इंडस्ट्रीच्या किंवा भारतीय उद्योगांचा ते एक बॅकबोन आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग या ज्या इंडस्ट्रीज आहेत या सर्व इंडस्ट्रीजमध्ये मागच्या जून महिन्यामध्ये 8.2% वाढ झालेली आहे, जी की एक चांगली बाब आहे. मग या ठिकाणी आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतं की भारतामधील ज्या काही 8 कोर इंडस्ट्रीज आहेत त्या कोणत्या, किंवा खालीलपैकी कोणत्या 8 कोर इंडस्ट्रीज आहेत, अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी आयोग किंवा MPSC आपल्याला विचारू शकते. मग या ठिकाणी हे जे 8 सेक्टर आहेत या 8ही सेक्टरची या ठिकाणी माहिती असणं आपणास आवश्यक आहे. यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक घेतली आहे, ती आहे CCC फ्रेंड्स. हा जर पॉईंट आहे तो तुम्ही एकदा का लक्षात ठेवला किंवा एकदा का तुम्ही नोट डाऊन करून घेतला तर तुम्हाला केव्हाही कोणीही कोठेही विचारू द्या, तुम्ही या ठिकाणी 8 कोर इंडस्ट्री ऑफ इंडिया केव्हाही कोठेही सांगू शकता. या ठिकाणी ट्रिक समजून घेऊया. या ठिकाणी जे पहिले 3 सी आहे त्यामध्ये नंबर 1 चा सी आहे कोलसाठी, नंबर 2 चा सी आहे क्रूड ऑइलसाठी, नंबर 3 चा सी आहे सिमेंटसाठी, आणि त्यानंतर फ्रेन हा शब्द येतो. फ्रेनमध्ये एफ चा अर्थ होतो फर्टिलायझर्स, आर चा अर्थ होतो रिफायनरी, ई चा अर्थ होतो इलेक्ट्रिसिटी, एन चा अर्थ होतो नॅचरल गॅस, आणि शेवटी एस चा अर्थ होतो स्टील. म्हणजेच CCC फ्रेन असे जर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवले तर या ठिकाणी कोर इंडस्ट्रीज इन इंडिया तुम्ही केव्हाही कोठेही, आणि या संबंधी जर तुम्हाला क्वेश्चन आला तर इझिली तो क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी टॅकलही करू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी आपण केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट या ऑलवेज महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे. त्याचबरोबर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपली टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक देण्यात आली आहे. त्या ठिकाणी यासंबंधी जी काही आपण डिस्कशन केली आहे त्यासंबंधी जी काही PDF आहे ती त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकताय. आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.